उद्या अयोध्येत राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार। मात्र संपूर्ण भारतामध्ये आदल्याच दिवशी मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडून भारतीय नागरिकांना एक आवाहन करण्यात आलं होतं। ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन होणार तो दिवस संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी करण्यात यावी। त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील बाजारपेठेत प्रत्येक गल्लीत व नाक्यांवर श्रीरामांच्या भगव्या झेंड्याने संपूर्ण महाड शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले आहे। महाडच्या स्थानिक नागरिकांमध्ये एक उत्साही आणि आनंदी भावना दिसत होती। त्यामुळे आता आदल्याच दिवशी इतका उत्साह महाडकरांकडून पाहायला मिळतोय, तर अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महाडकरांचा जल्लोष, आनंद आणि उत्साह कित्येक पटीने वाढलेला असेल। मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये देखील लोकांनी दिव्यांची आरास, भगवे झेंडे, पताका लावलेले आहेत। घरोघरी आज आपल्याला दिवाळीसारखी रोषणाई केलेली दिसते। उद्या या मंदिरामध्ये सकाळपासून आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या सगळ्या समाजाला, हिंदू समाजाला यामध्ये सहभागी होता यावं म्हणून रामनाम जपाचा यज्ञ आम्ही ठेवलेला आहे। सकाळी 7:30 वाजता या यज्ञाला सुरुवात होईल। साधारण 3.5-4 तास हा यज्ञ या मंदिरामध्ये संपन्न होईल आणि त्यामध्ये सर्व महाडमधील हिंदू नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की इथे येऊन या यज्ञामध्ये आहुती अर्पण करावी। त्या दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे। राम म्हणजे भारताच्या मनामनात बसलेले आहेत, प्रत्येक माणसाच्या मनात बसलेले आहेत आणि त्यांचं मंदिर होणं ही सगळ्यात मोठी दिवाळी आहे भारतासाठी। जेव्हा ते अयोध्येमध्ये प्रथम आलेले तेव्हा गुढ्या उभारून त्यांचं अयोध्येमधल्या लोकांनी स्वागत केलेलं 14 वर्षाच्या वनवासानंतर। आता पुन्हा जेव्हा राम मंदिर होतंय आणि खूपच आस्थेचा प्रश्न आहे भारताच्या आणि आम्ही सगळेजण खूप उत्साहात आहोत की राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, खूप मनात आनंद आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेच जण दिवाळी प्रमाणे सेलिब्रेट करत आहोत। जय श्रीराम। आज आपण पाहता आज संपूर्ण महाड शहर हे भगवमय झालेलं आहे। प्रत्येक लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्ध म्हातारे म्हणजे वयस्कर लोकांपर्यंत संपूर्ण हा संचार जो आहे प्रभू रामांचा हा प्रत्येकाच्या अंगात संचारलेला आहे। आजच्या दिवशी मंदिराचं ओपनिंग तर उद्या आहे, उद्घाटन जे आहे, परंतु प्रत्येक तुम्ही आज महाड शहरात बघितलं प्रत्येक गल्लोगल्ली हे पूर्ण वातावरण हे जे भगवमय आणि एक आनंदमय वातावरण झालंय, एक भक्तिमय वातावरण म्हणाल तरी चालेल की आजच्या दिवशी आज जर इथं आहे तर उद्याचा दिवस आणखीन प्रखरतेने आपल्याला तुम्हाला जल्लोष हा तुम्हाला महाड शहरात लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत हा तुम्हाला पाहायला मिळणार। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य, महाड, रायगड। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।